पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच लगतच्या परिसरातील सीएनजी वाहन चालकांना आता इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो 2.5 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर पुणे परिसरातील सीएनजीचा दर आता 94 रुपये 75 पैसे प्रति किलो झाला आहे. पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचे धागेदोरे थेट अहिल्यानगर पर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सावेडी परिसरातील उद्योजक चिरंजीव गाढवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागे पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित गुंडांचा हात असल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेनं व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक करत 4 गावठी पिस्तुलं, जिवंत काडतुसं, कोयता आणि बटन चाकू असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. तंबाखूच्या किरकोळ कारणावरून येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना बुधवारी सकाळी घडली. 2 कैद्यांनी मिळून एका सहकैद्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैद्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. या प्रकरणी 2 आरोपी कैद्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशभरात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील एंट्री झाली असून शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रावेत परिसरात लागलेल्या आक्रमक पोस्टरमुळे अनधिकृत भाडेकरू, सोसायट्यांमधील सुरक्षा आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रावेतमधील अनधिकृत भाडेकरूंना पोलिसांचं अभय आहे का, असा थेट सवाल या पोस्टरमधून करण्यात आला. सोशल मीडियावर देखील या पोस्टरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये यावरून वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त होत आहे. वाघोलीमध्ये एका दाम्पत्याला त्यांच्या 3 वर्षांच्या मुलासमोर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी शांतनू शुक्ला हे त्यांची पत्नी आणि त्यांच्या 3 वर्षांच्या मुलासह खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनर कारने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. धक्का लागल्यानंतर शुक्ला यांनी गाडी हळू चालवा असं सांगितल्याने संतप्त झालेल्या कार चालकाने शिवीगाळ करत त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप शुक्ला यांनी केला आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी वॅगनर कारमधील चौघाट विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शांतनू शुक्ला हे खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे.